गेलो नारळ फोडायला ना हातावर मारून आणला. तर त्याला गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळीच बाहेर बसले तर बघता इकडं मामाने घातले शेंडोल्या. कशा शेंडोल्या म्हणल्या बघा 2. ते तवऱ्या बोलतो मच्छीची वाडा बघता. मच्छी आली आपल्याला उपास होता म्हणून आपण टोपल्याजवळ गेलो नाही. तिकडं माऊ घुसली गाडी खाली. आता काय बोलायचा. तिला म्हणलं तू भारी दिसतं का मी भारी दिसतं. तिथं माझी बेइज्जती झाली ना मंगल्याच्या मेंढ्या ना बाय बाय बोलून लगेच आलो मैदानावर. मैदानावर करत होता पिझ्झाचं काम म्हणून तिथे गेले पहिले चणा शेंगदाणा नाश्ता खाल्ला. तर इकडं त्यांची काय माहीत कसली भानगड चालू होती. काय डिसाईड करत घेतली काय माहीत. तर इकडं आलो इंजिनिअर प्लॅनिंग कॅमेरा सिस्टम चालू होती. त्याच कॅमेरा सिस्टममध्ये कामानं हात घालायला गेलो. आपल्याला काही समजलंच नाही. तसाच गेलो नारळ फोडायला ना लागला हातावर. करामती कमी आहेत का आपल्या अंगात. तसाच लगे हातावर लागला म्हणून पिल्ला पाणी का रक्त कमी झालं. कारण की आपल्या अंगात रक्त कमी आहे. तसाच भेटला लक्ष काका. लक्ष काकाची एंट्री थोडीशी लेट झाली म्हणून सांगला नाश्त्याचा लाभ घेऊ आणि आपण आनंद घेऊ. तसाच समोसा घेतला ना निघालो खात खात. नारळ फोडले तेच अख्खं जमा केलं ना मारली पिशवी. गाडीवर जाता आता डील केली 50-50ची. तर कोणाला काही नाही बोलता समजायच्या आधी आम्ही नारळ घरी पोचून वाटून घेतलं. तसाच कॅमेरा नेलता ब्लॉग बनवत होता. इकडं माऊ काय सिरियस होती मोठी काय ब्लॉग बघे. तसंच कामावलं काम फिट होता. इकडं बघता तर झपझप चालू होती. तसंच कामावर काम करायची तयारी आपली होती कारण की लास्टला एकटा राहिल्यावर कटाला येतं. तसं काम फिनिश केला आणि लगेच जायचं होतं घरी. घरी जाताना काही नाही फक्त आता लवकर कालोख होतं म्हणून कामावर येतं कटाळा. तसंच जास्ती काही नाही बोलता बोलू जावा घरी तर बघता होता इकडं होती शेकोटी. शेकोटीचा लाभ घेतला तर इकडचा बारका श्यामा काय रागान बघत होता म्हणून त्याला बाय बोललो ना लगेच आलो घरी ना अंघोळ धावून तयार झालो. जायचं होतं सकाळी पिझ्झाचं काम नव्हतं झालं मला रातचे झाला. पहिली गाडीतला माल केला रिजेक्ट म्हणून लगेच दुसरी गाडी लावली. दुसरी गाडी लावली तर अर्धी पीस तयार झाली. अख्खी पीस तयार झाली. बघत असेल तर फॉलो करून ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर मोठा ब्लॉग यूट्यूबला पडलेला आहे. तर बघायला विसरू नका. तर भेटून एक ब्लॉगमध्ये.